नमस्कार मंडळी, आमच्या घराजवळ ईश्वटी महापुरुष देवाचं मंदिर असतं. उद्या त्या मंदिरात पूजा असता आणि आज सर्व माधव परिवारातर्फे आमच्या गावातील मंदिरात आमचे अभिषेक होणार असत. सर्वप्रथम नित्य नियमाप्रमाणे अंघोळ वगैरे करून पूजा करून घेतलंय. आज मुंबईवरून माझा काका सुद्धा यायचं होतो. तो बोललो मी राठेवडा दिलंय, तू उपयुक्त नाक्यावर येऊन थांब, म्हणून मी नाक्यावर येऊन थांबलोय. थोड्या वेळाने काका येलो आणि मी त्याच्या घरात घेऊन निघाले. काका घरी सोडले आणि मी पोहोचलोय जाऊन मुंजेश्वर मंदिरात. चाकरमाने त्याचप्रमाणे गाववाले असे मिळून सर्व माधव परिवार या अभिषेकासाठी उपस्थित होतो. अभिषेक वगैरे झालं, प्रसाद वगैरे घेतला आणि आम्ही जाऊन पोचलो वेताळ मंदिरात. श्रीफळ ठेवून श्रीदेव वेतोबा गारणा केलं की उद्याचा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडंदे. त्यानंतर पावणे मंदिरात सुद्धा श्रीफळ ठेवून गारणा केला गेला. त्यानंतर आमच्या पूर्वजांका सुद्धा पानाची विडे ठेवलं आणि सांगणं केलं की उद्याच्या कार्यक्रमासाठी तुमच्या कृपा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहून. त्यानंतर आम्ही पोचलो ब्राह्मणदेव मंदिराजवळ. ब्राह्मण देवाजवळ अभिषेक वगैरे करून झाल्यावर आम्ही जाऊन निघालो आमच्या महापुरुष मंदिराजवळ. आणि तुम्ही बघू शकता की उद्याच्या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू होती. त्यानंतर महापुरुष देवाजवळ अभिषेकाक सुरुवात झाली. अभिषेक झाल्यावर देवाची आरती केली गेली. नंतर प्रसाद वगैरे वाटून कार्यक्रमाची सांगता झाली. तर मंडळी, उद्या 11 मे रोजी आमची पूजा असा, तुम्ही नक्की यावा. तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.